आम्ही शिवसेनेच्या वतीनं 4 कार्यकर्ते एका ठिकाणी, आम्ही कोणतीही जमावबंदी वगैरे करत नाही। 4 जण 100 फुटावरती 100 मीटर टोल नाक्यावरती न जाता, कोणताही शांततेचा भंग न करता, न जमावबंदी करता 4 लोक, आम्ही 3-4 लोक एकत्र येतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वाहन जे जातात त्यांना आम्ही सांगतो की टोल भरू नका। आणि आज खरोखर ही पद्धत फुलेवाडीपासून नाक्यावरून जी चालत आलेली ही लोकशाही मार्गानं न जमावबंदी करता जे आम्ही आंदोलन केलं त्याला यश येते। फुलेवाडी नाक्यावर तरी कोणी नागरिक टोल भरत नाही। आज हीच परिस्थिती सगळ्या नाक्यावरती व्हायला लागले। जे वाहनवाले आहेत ते स्वतः आता आंदोलनात उतरायला लागलेत। ही या आंदोलनाचा या ठिकाणी करिश्मा आणि यश आहे। त्यामुळे आंदोलनाला यश येते आणि निश्चित पद्धतीनं मी आपल्याला एवढंच सांगतो की हे आंदोलन सकारात्मक होईल। अनेक वाहनधारक इथून पुढच्या काळामध्ये कोणताही टोल भरणार। गृहराज्यमंत्र्यांनी टीका केली, परंतु मी त्यांच्यावरती टीका केली नव्हती। त्यांनी फक्त असं सांगितलं होतं टोल भरले हे मला समजल्यानंतर आपण जनतेबरोबर आहात का IRB बरोबर, एवढाच माझा प्रश्न होता। आणि आमची अपेक्षा होती की गृहराज्यमंत्री कोल्हापूरचे असल्यामुळे जनतेबरोबर राहतील। आज त्यांनी खुलासा केला आहे की मी जनतेबरोबर आहे, ही घोषणा स्वागतार्थ आहे। परंतु त्यांनी अनेक गोष्ट म्हटली की आमच्या कोणीतरी पाहुण्यांना ठेका मिळाला नाही म्हणून या ठिकाणी माझ्यावर रोष ठेवला। माझा असा कुणावरती रोष नाही। मी आपणाला सांगतो, माझ्या भावाचे सासरे मदन चव्हाण हे रिटायर्ड DYSP आहेत। त्यांनी IRBनं त्यांना टोलच्या नाक्यासाठी नेमायचं हे केलं नव्हतं। त्यांना एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून त्यांना नेमणूक करायसाठी IRBनं त्यांना विचारलं होतं आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की या टोलला आम्ही विरोध करतोय। मी सातत्याने 2.5 वर्ष हा संघर्ष करतोय, नामदार महोदयांना माहीत नाही। आणि आमच्या कोल्हापूरच्या भावना लक्षात घेऊन आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी IRBची ही नोकरी लात मारली आणि कोल्हापूरचा स्वाभिमान दाखवला। अनेक आरोप माझ्यावरती केला, अनेक आरोप त्यांनी केला होता की गगनबावड्याच्या पंचायत समितीच्या आढावा बैठकीला मला बोलणे हा साधा आरोप आहे, राजकीय आरोप आहेत। गगनबावड्याची पंचायत समिती त्यांच्या ताब्यात आहे। मला गगनबावड्याच्या BDOनी मला आदल्या दिवशी कल्पना दिली होती की अशी आढावा बैठक आहे आणि त्यांना शासकीय बद्ध नसते म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं की आढावा बैठकीला तुम्हाला आम्ही बोलवत नाही। म्हणजे काय हरकत नाही, आम्हालाही सवयच आहे। विरोधी पक्षाच्या आमदारांना कुठल्याही 70 माणसं बैठकाला बोलवत नाही, ती आम्हाला सवय आहे। आणि निश्चित आहे की ह्या असल्या एवढ्या छोटेखानी माझा हा नाही आहे। परत त्यांनी सांगितलं की मतदारसंघात विकासाला अपयश आले, त्यांनी जाऊन तपासावं की माझ्या मतदारसंघामधील लोक माझ्याबद्दल काय, लोकांची भावना आहे, यश आहे का अपयश आहे, त्यांनी जाणून घ्यावं। आणि दुसरी गोष्ट आहे की नामदार बंटी पाटील महोदय आणि टोलवरील आंदोलनाचं डायव्हर्फिकेशन करायला लागले, म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने डायव्हर्फिकेशन करालेत। पानसरे साहेबांनी, माननीय अंडी पटेल साहेब या आंदोलनाचे नेतृत्व करतात, त्यांनी केलेल्या टीकेला त्यांना उत्तर देता येत नाही म्हणून दुसऱ्याकडे कुठलं तरी कारणं सांगायची छोटी मोठी आणि आंदोलनाला डायव्हर्फिकेशन करतात। माझी त्यांना आव्हान आहे, ते माझी मित्र आहेत, माझे लहान म्हणजे कॉलेज जीवनापासून माझे मित्र आहेत। त्यामुळे माझं त्यांना आव्हान आहे की या टोल मुक्त करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या जो आपण आपली ताकद वापरा। निश्चित आज त्यांनी भूमिका केली, स्वागतार्थ आहे। चांगल्या कामाला आम्ही निश्चित त्यांचं स्वागत करू।